साहेब एक प्रश्न आहे तुम्हाला. आळंदी नगरपालिका ही स्वबळावरती लढणार आहे का यावेळी शिंदे गट? बोलतो तुमचं शिवसेनेने पूर्णतः तयारी आळंदी भारतीय जनता पक्ष शिवसेना पूर्वीपासून माहितीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये 2-3 दिवसामध्ये या संदर्भात बाईंनी फोन. नमस्कार, आपण पाहत आहे मानवमित्र न्यूज चॅनल. नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 उत्सुक उमेदवार यांनी आज अर्ज दाखल केला आहे. आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ. आपलं नाव काय? नमस्कार, मी क्षेत्र आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 6B येथून अपक्ष उमेदवारी अर्ज आज आळंदी नगर परिषद कार्यालयात दाखल केला आहे. माझे नाव प्रसाद सुभाष बोराटे, राहणार आळंदी देवाची. आपल्या राजकीय वाटचाल आणि समाजकार्यातील अनुभव काय? मी गेल्या 10 वर्षापासून आळंदी शहरातील दैनंदिन गरजा तसेच नागरिकांना असणाऱ्या समस्या, भेडसावत असलेल्या समस्या, तसेच कोरोना काळात केलेली मदत यावर 10 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव याद्वारे प्रभाग क्रमांक 6 मधून मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांची अडचणी व समस्या काय आहे? ज्याप्रमाणे मी आत्ता प्रभागामध्ये नागरिकांची भेट घेत आहोत, त्यामध्ये मुख्यत्वे समस्या आढळून आले की दररोज नागरिकांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळाले पाहिजे. दुसरी महत्त्वाची समस्या इंद्रायणी प्रदूषण रोखले पाहिजे. तिसरी महत्त्वाची समस्या पूर्ण जे गल्ली आहेत त्या गल्लीमध्ये नवीन विद्युत पोलद्वारे विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात आली पाहिजे. गटार लाईन जे तुंबतं आहे त्या गटार लाईनची व्यवस्था व्यवस्थित सुरळीतपणे केली पाहिजे. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र हवे. ग्रंथालयाची उभारणी महत्त्वाची. असे नागरिकांकडून दैनंदिन प्रश्न भेडसावत आहेत, त्याचे मी मुख्य पाठपुरावा करून त्या समस्या नक्कीच सोडवणार आहे. सर्वात प्रथम निवडून आल्याच्या नंतर आपण कुठल्या कामावर लक्ष देणार आहे? जर मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे, जर या प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक जर मी जिंकलो तर मुख्य माझ्या प्रभागात असणारे श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर, त्या मंदिराच्या नंतर इंद्रायणी प्रदूषणाकडे मुख्य लक्ष देणार आहे आणि इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? विरोधकाच्या तुलनेत तुमची विशेषता काय आहे असं तुम्हाला वाटतंय? आत्ता नागरिकांकडून मला असा प्रतिसाद मिळत आहे की तुम्ही माघार घेऊ नका. तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहात, जर माघार घेतली तर यश हे तुमचंच आहे. त्यामुळे तुम्ही माघार घेऊ नका. सगळ्यांकडून चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मी अपक्ष लढवण्याचा निर्धार केलेला आहे. तुम्ही पक्षाच्या चिन्ह लढणार आहे का अपक्ष लढणार आहे? नाही, सध्या तरी मी अपक्षच निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे आणि शेवटपर्यंत मी अपक्षच लढणार आहे. धन्यवाद. चालू झालं. आपण पाहत आहे मानवमित्र न्यूज चॅनल. हंगामी निवडणूक नगरपालिका आळंदी यांच्या फॉर्म भरलेला आहे. ताई, आपलं नाव काय? माझं नाव आशा आशिष गोगावले. आपण किती नंबरमधून फॉर्म भरलेला? मी प्रभाग क्रमांक 3 मधून फॉर्म भरलेला आहे. बरं, आळंदीच्या भविष्यासाठी तुमचे काय स्वप्न आहेत? जर आमची सत्ता आली तर आम्ही आळंदी नगर परिषदासाठी भरपूर पाणी प्रश्न आहे, रस्त्याची कामे आहेत, हे सर्व प्रश्न आम्ही सोडू. धन्यवाद. आपलं नाव काय? योगेंद्र गोपाळ कुराडे. आपण कुठल्या प्रभागामधून उभे? प्रभाग क्रमांक 3. आपलं विजन काय? नगरपालिकेचा कारभार सुरळीत करणे, लोकांना वेळेवर पाणी पुरवणे आणि नागरिक सुविधांमध्ये जास्तीत जास्त सुविधा करता येतील त्या करणे. जास्त करून वाहतुकीची समस्या, कचरा आणि लाईट या 3 प्रश्नावर आम्ही फोकस करणार आहोत. पूर्वी जे नगरसेवक होते, नगराध्यक्ष, यांनी केलेल्या कार्याबद्दल तुमचं मत काय? त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे कौतुकाप्रमाणे काम केलेले आहे, त्याबद्दल मी काही मत देऊ शकत नाही. त्यांना माऊलीने जी सद्भावना दिली त्या सद्भावनेवर त्यांनी काम केलेलं आहे. धन्यवाद. प्रश्न: सर्वप्रथम स्वतःचा परिचय व कोणत्या प्रभागातून आपण उमेदवारी दाखल केली आहे, आपली राजकीय वाटचाल व समाज.
नमस्कार, मानव मित्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चालू असलेल्या आळंदी नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आज प्रभाग 10 मधून ब मधून फॉर्म भरलेला आहे. सुवर्णा बंडूनाना काळे, आज आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात. मी सुवर्णा दत्तात्रय काळे, प्रभाग क्रमांक 10 मधून मी उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. मी भाजप पक्षाकडून उमेदवारी करणार आहे आणि शक्य तेवढे प्रश्न जनतेचे सोडवणार आहेत. नागरिकांशी संबंधित व आपल्या प्रभागातील नागरिकांसमोर कोणती अडचण तुम्हाला बघा? आमच्या इथं रस्त्याची, शक्य पाण्याची आणि गटाराची याची लाईन जे नाही आहेत त्याच्याबद्दल जनतेचं खूप माझ्याकडे प्रश्न आलेले आहेत. ते मी शक्य तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पाणी पुरवठावर विषयांवर तुमची ठोस भूमिका काय मी निवडून आल्यानंतर मी शक्य होईल तेवढे पाणी पुरवठा, रस्ते सुधारणं आणि शक्यतो रस्त्याचे जे होत असलेले अपघात ते टाळण्याचे प्रयत्न करणार आहे. निवडणूक प्रचाराविषयी जनतेकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? विरोधकांच्या तुलनेत तुमची विशेषता काय तुम्हाला वाटते? पक्ष चिन्हावर लढवणार आहे की? मी पक्ष चिन्हावर लढवणार आहे आणि जनतेकडून मला पाहिजे तसा भरपूर प्रतिसाद आहे. व्यक्तिगत शेवटचा प्रश्न, नागरिकांना काय संदेश द्याल की शेवटी मतदानाला आव्हान त्यांनी तुम्हाला केले आहे, मतदान करावे? मी नावापुरतं नगरसेविका नाही होणार. मी प्रश्न प्रभाग क्रमांक 10 मधून जेवढे काही प्रश्न येतील तेवढे सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. मानव मित्र चॅनल मध्ये सुवर्णा